ठरलं तर मग या मालिकेच्या 18 डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की प्रतिमा आता चांगलीच आक्रमक झाली आहे. नागराजच्या संशयास्पद हालचाली पाहून ती त्याला सुमनसमोर खडसावते. प्रतिमा नागराजला स्पष्ट शब्दात सांगते की जर तुम्ही पुन्हा एकदा कोणालाही न सांगता रात्री अपरात्री घराबाहेर गेलात तर दुसऱ्या दिवशी घरात पाऊल ठेवू नका. विशेष म्हणजे प्रतिमा हा दम सुमनसमोरच नागराजला देते. मात्र नागराजवर याचा काहीही परिणाम होत नाही आणि तो रात्रभर घराबाहेरच असतो. सकाळी तो परतल्यावर सुमन पुन्हा त्याला जाब विचारते. ती म्हणते, दादा इतके ओरडले तरी तुम्ही रात्रभर बाहेर होतात. नक्कीच तुम्ही महिपतला भेटायला गेला होतात ना? सुमनच्या या प्रश्नामुळे नागराजची बोलती बंद होते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन 22 वर्षांपूर्वीच्या त्या अपघाताचं गूढ उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. सायली अर्जुनला एक महत्त्वाचा मुद्दा पटवून देते. सायलीचे तर्क लावते. सायली म्हणते की 22 वर्षांपूर्वी जो ट्रक बाबू चालवत होता त्या ट्रकचा खरा मालक नक्कीच दुसरा कोणीतरी असणार. अर्जुन तिला विचारतो की इतक्या वर्षांनंतर पुन्हा ही चौकशी करण्याची काय गरज आहे. सायली त्यावर ठामपणे सांगते की तेव्हा पोलिसांना जे पुरावे मिळाले नाहीत ते आज आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकतो. सायलीचे म्हणणे अर्जुनला पटते. अर्जुनला जाणीव होते की जर त्यांना त्या ट्रकचा मालक सापडला तर अनेक गुपिते उघड होऊ शकतात. ट्रक मालकाचा महिपतशी काय संबंध आहे? सीनियर आणि प्रतिमा आत्याला मारण्याची सुपारी नक्की कोणी दिली होती? तो मिस्टिरियस माणूस कोण आहे जो या सगळ्यामागे सूत्रधार आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आता सायली आणि अर्जुन सज्ज झाले आहेत. प्रतिमाचा नागराजवरचा वाढता संशय आणि सायली अर्जुनची नवी शोध मोहीम यामुळे येणारे भाग नक्कीच उत्कंठावर्धक असतील. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ठरलं तर मग. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.